मित्रांनो, आजचा आपला टॉपिक आहे आरोग्य विभाग भरती 2026. कोणत्या पोस्टसाठी कोणती पात्रता? एकदाच आपण क्लिअर करा सर्व डाऊट्स. एकदाच मित्रांनो क्लिअर करा तुमचे काय डाऊट्स आहे. बहुतेक विद्यार्थी वारंवार मला विचारत होते की सर कोणत्या पोस्टसाठी कोणती पात्रता लागणार आहे. म्हणून मित्रांनो आज आपण सार्वजनिक आरोग्य विभाग 2026ची जेवढे पोस्ट आहे म्हणजे ग्रुप सी आणि ग्रुप डी, जेवढे ग्रुप डीचे पोस्ट आहे, जेवढे ग्रुप सीचे पोस्ट आहे, सगळ्यांची आपण क्वालिफिकेशन, एज्युकेशनल क्वालिफिकेशन आपण पाहणार आहोत मित्रांनो. म्हणून व्हिडिओ आपल्या शेवटपर्यंत पहा. चला मित्रांनो सुरुवात करूया. हाय फ्रेंड्स, MPW लर्निंग सेंटरमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, गेल्या काही दिवसांपासून हजारो विद्यार्थ्यांचे एकच प्रश्न येत होते, सर माझं क्वालिफिकेशनवर कोणती पोस्ट मिळू शकते, सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स असेल तर कोणकोणत्या पदासाठी पात्र आहे, BSc असेल तर कोणत्या पोस्ट भरता येतील, 12th सायन्स झालं आहे तर MPWसाठी पात्र आहे का. म्हणून आजचा हा व्हिडिओ प्रत्येक विद्यार्थ्यांनी शेवटपर्यंत पाहायलाच हवा. कारण या एक व्हिडिओमध्ये आपण आरोग्य विभागातील जवळपास सर्व पदांची एज्युकेशन क्वालिफिकेशन समजून घेणार आहोत. ठीक आहे मित्रांनो, चला सुरुवात करूया. आरोग्य विभाग भरती 2026चे ग्रुप सीचे पोस्ट. मित्रांनो, आता आपण पाहणार आहे ग्रुप सीचे जेवढे पोस्ट आहेत म्हणजे ऑफिशियल त्याचं क्वालिफिकेशन काय आहे, ऑफिशियल क्वालिफिकेशन आपण काय आहे. तर मित्रांनो, सगळ्यात अगोदर पाहूया आपण गृहपाल. मित्रांनो, पहिली पोस्ट आहे गृह वस्त्रपाल म्हणजे हाऊस अँड लाईन कीपर. ह्याची पेमेस्ट्रिक काय मित्रांनो, याला S6 भेटणार आहे म्हणजे 19,900 तर 63,200पर्यंत ह्याची पेमेंट असणार आहे. आणि ह्याची एज्युकेशन क्वालिफिकेशन काय मित्रांनो, हॅव पास्ड सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन कंडक्ट बाय द डिव्हिजनल बोर्ड अंडर द महाराष्ट्र सेकंडरी अँड हायर सेकंडरी बोर्ड ॲक्ट आणि हॅव पास एक्सपिरियन्स इन हाऊसकीपिंग. मित्रांनो, ह्याला 10वीचा आणि 12वीचा 10वी किंवा 12वीचं सर्टिफिकेट पाहिजे. आपला जे 10वीचा किंवा 12वीचं सर्टिफिकेट पाहिजे आणि एक्सपिरियन्स सर्टिफिकेट पाहिजे. हाऊसकीपिंगचा एक्सपिरियन्स सर्टिफिकेट मित्रांनो पाहिजे. ठीक आहे मित्रांनो. दुसरी पोस्ट आहे भंडारणी वस्त्रपाल म्हणजे स्टोर कम लाईन कीपर. पेमेट्रिक्स ह्याचा काय मित्रांनो, S6 म्हणजे ह्याला पण 19,900 तर 63,200पर्यंत ह्याला पेमेंट भेटणार आहे. आणि ह्याचे एज्युकेशन क्वालिफिकेशन काय मित्रांनो, हॅव पास्ड सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन कंडक्ट बाय डिव्हिजनल बोर्ड अँड अंडर द महाराष्ट्र सेकंडरी अँड हायर सेकंडरी बोर्ड ॲक्ट. म्हणजे मित्रांनो, ह्याला सगळ्यात अगोदर एक क्वालिफिकेशन पाहिजे, ते काय 10वीचं आणि 12वीचं सर्टिफिकेट पाहिजे, ते कोणत्या महाराष्ट्र बोर्डनी झालेलं पाहिजे. ठीक आहे मित्रांनो. देन सेकंड, हॅव पास्ड गव्हर्नमेंट कमर्शियल सर्टिफिकेट एक्झामिनेशन इन मराठी टायपिंग विथ स्पीड ऑफ 30 वर्ड्स पर मिनिट. म्हणजे मित्रांनो, ह्याला टायपिंगचं सर्टिफिकेट पाहिजे ज्याची 30 वर्ड पर मिनिटची टायपिंग सर्टिफिकेट पाहिजे. देन थर्ड, हॅव प्रिव्हियस एक्सपिरियन्स इन अकाउंट मॅटर्स फॉर द लास्ट इयर. वन ऑब्टेन ट्रेनिंग इन अकाउंट मॅटर्स थ्रू अँड इन्स्टिट्यूट रिकॉग्नाइज्ड बाय गव्हर्नमेंट इन सबक्लिअरनेस. ठीक आहे मित्रांनो, हे याचं क्वालिफिकेशन झालं. आता तिसरी पोस्ट मित्रांनो पाहूया आपण, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी म्हणजे लॅबोरेटरी सायंटिफिक ऑफिसर सर्कल. ठीक आहे मित्रांनो, लॅबोरेटरी सायंटिफिकेट ऑफिसर. आता ह्याची पोस्ट काय मित्रांनो, आता ह्याला पे मॅट्रिक्स आहे 13, S13 ह्याला लागू आहे म्हणजे 35,400 ते 1,24,400 एवढी ह्याला पेमेंट भेटणार आहे. आणि मित्रांनो, ह्याचा क्वालिफिकेशन काय, शल पासेस केमिस्ट्री एंड बायोलॉजी और बोटनी और जूलॉजी और माइक्रोबायोलॉजी एंड बायोटेक्नोलॉजी और फॉरेंसिक साइंस डिग्री फ्रॉम रिकॉग्नाइज यूनिवर्सिटी एंड डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी म्हणजे DMLT फ्रॉम गव्हर्नमेंट रिकॉग्नाइज इन्स्टिट्यूट. म्हणजे मित्रांनो, केमिस्ट्री, बायोलॉजी किंवा बॉटनी किंवा झुलॉजी किंवा मायक्रोबायोलॉजी किंवा बायोटेक्नॉलॉजी हे आणि किंवा फॉरेन्सिक सायन्स ह्याच्यामधून काय मित्रांनो, डिग्री पास पाहिजे. काय पाहिजे, डिग्री पास पाहिजे. पुन्हा DMLT झालेला पाहिजे म्हणजे ते कंपल्सरी आहे. अँड डिप्लोमा म्हणलेला, अँड डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी म्हणजे DMLT फ्रॉम गव्हर्नमेंट रिकॉग्नाइज इन्स्टिट्यूट म्हणजे गव्हर्नमेंटनी जे अप्रुव्हल इन्स्टिट्यूट दिले त्यांनी. पुन्हा शल पास डिग्री ऑफ बॅचलर ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन लॅबोरेटरी म्हणजे मित्रांनो, जे BSc इन पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी म्हणजे BPMT आहे, जे आपल्या घाटीमध्ये औरंगाबाद म्हणजे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज म्हणजे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये एक कोर्स चालतो BPMT म्हणजे बॅचलर ऑफ पॅरामेडिकल कोर्स. ह्याचं जे तर मित्रांनो 12च्या बेसवर ते घेतात. म्हणजे जेवढे शासकीय विद्यालय आहेत ना, स्टेट लेवल म्हणजे डिस्ट्रिक्ट लेवलला किंवा विभागीय लेवलला सगळ्यांमध्ये BPMT कोर्स चालतो. तेच आहे बघा, बॅचलर ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन लॅबोरेटरी म्हणजे BSc यानी की BPMT कोर्समध्ये तुमचा लॅबोरेटरी झालेला पाहिजे म्हणजे बॅचलर ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी. पॅरामेडिकलचे बहुतेक पोस्ट आहे मित्रांनो. तुम्ही एकदा काय करा, पॅरामेडिकल कोर्सेस बघा का 12वी नंतर बहुतेक स्टुडंट्सला माहीत नसतं का पॅरामेडिकल कोर्सेस कोणते आहे. म्हणजे
त्याची डिग्री भेटते. म्हणजे आपण काय करतात, बहुतेक स्टुडंट काय करतात मित्रांनो, 12वी झाली का प्लेन BSc करतात. तर मित्रांनो माझ्या हिशोबाने प्लेन BSc केलेस तर तुम्ही काय करा, BSc मेडिकल फील्डमधून करा, तर म्हणजे तुमचं बेनिफिट होईल. आता तुम्ही काय करा, लॅबोरेटरीमधून BSc केलं तर तुम्हाला ह्याला आता फॉर्म भरायला जमतो. म्हणजे बहुतेक त्याच्यात फॉर्म आहे. मी त्याच्यावर पण एक व्हिडिओ बनवतो, पॅरामेडिकल कोर्सेसवर मी काय करतो मित्रांनो, त्याच्यावर एक व्हिडिओ बनवतो. आणि पॅरामेडिकलचे कोर्सेस आहे ना मित्रांनो, त्याचे 11 कोर्सेस आहे. जसे लॅबोरेटरी आहे, ऑपरेशन थिएटर आहे, ह्याची सगळी डिग्री भेटणार आहे तुम्हाला. ऑप्थॉल्मिक आहे, आणि पुन्हा एक्सरे टेक्निशियन आहे, पुन्हा न्यूरोलॉजिस्ट आहे, कार्डिओलॉजिस्ट आहे, पुन्हा कम्युनिटी मेडिसिन आहे, जे मी केलेली आहे स्वतः पब्लिक हेल्थ डिपार्टमेंटमधून कम्युनिटी मेडिसिन केलेली आहे. पॅरामेडिकल म्हणजे मी कोणता आहे, बॅचलर इन पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी कम्युनिटी मेडिसिन हा कोर्स मी औरंगाबादमधून केलेला आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय औरंगाबाद इथून मी काय केलेलं आहे, हे कोर्स केलेला आहे मित्रांनो. म्हणून पॅरामेडिकलमध्ये खूप स्कोप आहे मित्रांनो. मी त्याच्यावर पण एक व्हिडिओ बनवणार आहे. म्हणजे त्याला दुसरा CET लागत नाही, नीट लागत नाही, फक्त 12वीचे चांगले पर्सेंटेज पाहिजे. मग तुम्ही त्याच्यामध्ये तुमचा ॲडमिशन होऊन जातो. पुन्हा मित्रांनो 3 वर्षे तुमची डिग्री 3 वर्षे एज्युकेशन घेतल्यानंतर तुम्हाला 1 वर्षाची इंटर्नशिप पण करावं लागतं. असे टोटल 4 वर्षे जातात आणि पुन्हा तुम्हाला डिग्री भेटते मग मित्रांनो. ठीक आहे. आता मित्रांनो पुढचं आपण क्वालिफिकेशन पाहू. पुढचं आहे प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी म्हणजे मलेरिया, लॅबोरेटरी सायंटिफिक ऑफिसर. मित्रांनो लॅबोरेटरी सायंटिफिक ऑफिसर ह्याला आहे 35,400 तर 11,000 1,12,400. ठीक आहे मित्रांनो. आता ह्याचं क्वालिफिकेशन काय, शेल पास केमिस्ट्री और बायोलॉजी, बॉटनी, झोलॉजी, मायक्रोबायोलॉजी और बायोटेक्नोलॉजी, फॉरेंसिक साइंस डिग्री फ्रॉम रिकॉग्नाइज्ड यूनिवर्सिटी इन डिप्लोमा इन मेडिकल लैबोरेटरी टेक्नोलॉजी DMLT फ्रॉम अ गवर्नमेंट रिकॉग्नाइज्ड इंस्टीट्यूट और शल passes a degree of Bachelor of Paramedical Technology in Laboratory और Bachelor of Science in Paramedical Technology in Laboratory. म्हणजे मित्रांनो सेम क्वालिफिकेशन आहे. लॅबोरेटरी सायंटिफिक ऑफिसरचं पण सेम क्वालिफिकेशन आहे आणि मलेरिया लॅबोरेटरी सायंटिफिक ऑफिसरचं पण सेम क्वालिफिकेशन आहे. त्याला पण झुलॉजी, बॉटनी किंवा बायोटेक्नॉलॉजीमधून इतर जे सांगितलेले कोर्स आहे त्याच्यामधून डिग्री झालेली पाहिजे, किंवा DMLT पाहिजे, किंवा तुम्हाला काय पाहिजे, पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी लॅबोरेटरीमधून पॅरामेडिकल झालेला पाहिजे. ठीक आहे मित्रांनो. देन 5वी पोस्ट आहे आपली प्रयोगशाळा सहाय्यक, लॅबोरेटरी असिस्टंट. ह्याला पे मॅट्रिक्स आहे मित्रांनो 21,700 ते 69,100 रुपये. आता ह्याला काय, शेल पासेस केमिस्ट्री और बायोलॉजी और बॉटनी, माइक्रोबायोलॉजी और फॉरेंसिक साइंस डिग्री फ्रॉम रिकॉग्नाइज्ड यूनिवर्सिटी एंड डिप्लोमा इन मेडिकल लैबोरेटरी टेक्नोलॉजी DMLT फ्रॉम गवर्नमेंट रिकॉग्नाइज्ड इंस्टीट्यूट और शेल पास अ डिग्री फ्रॉम बॅचलर ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन लॅबोरेटरी. मित्रांनो सेम क्वालिफिकेशन आहे, फक्त याला काय DMLT आणि सेम क्वालिफिकेशन आहे. ठीक आहे मित्रांनो. देन नेक्स्ट काय मित्रांनो, क्षयकिरण तज्ञ म्हणजे एक्सरे टेक्निशियन. मी आताच म्हणलं ना, एक्सरे टेक्निशियन, एक्सरे सायंटिफिक ऑफिसर. ह्याला काय 35,400 ते मित्रांनो 1,24,400 रुपयापर्यंत ह्याचा पे मॅट्रिक्स आहे. म्हणजे ह्याला पेमेंट भेटणार आहे. आता ह्याला काय, बॅचलर ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन रेडिओग्राफी. मी आत्ताच मित्रांनो काय म्हटलं, पॅरामेडिकलमध्ये एक रेडिओग्राफी हा एक पोस्ट आहे मित्रांनो, हे एक पद आहे. म्हणजे हे एक समजा डिपार्टमेंट आहे रेडिओग्राफी. जसे DMLT वगैरे आहे ना, तर हे पण हे रेडिओग्राफी हे पण पॅरामेडिकलमधून आहे. हे पण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामधूनच मित्रांनो करतात. ठीक आहे मित्रांनो. हेच आहे हे. पुन्हा रक्तपेटी म्हणजे ब्लड बँक ट्रान्सफ्युजन, ब्लड बँक टेक्निशियन, ब्लड बँक सायंटिफिक ऑफिसर. ठीक आहे मित्रांनो. आता ब्लड बँक सायंटिफिक ऑफिसरची आपण काय करू, पे मॅट्रिक्स पाहू. ह्याला 35,400 तर 1,24,400 पर्यंत ह्याला पेमेंट भेटू शकतं मित्रांनो. पुन्हा ह्याचे हे पासेस डिग्री ऑफ बॅचलर पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन ब्लड ट्रान्सफ्युजन और बॅचलर ऑफ सायन्स इन पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन ब्लड ट्रान्सफ्युजन. मित्रांनो पॅरामेडिकल BSc इन पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी कम्युनिटी मेडिसिन जसं मी केलेला आहे कोर्स, तर ह्याच्यामधून ह्याला काय पाहिजे, ब्लड ट्रान्सफ्युजनमध्ये म्हणजे ब्लड बँकमध्ये जे वर्क करतात ना, ते ब्लड बँकमधून काय करतात, ते ब्लड ट्रान्सफ्युजनमधून ते डिग्री करतात. ठीक आहे मित्रांनो, ती डिग्री पाहिजे त्याला. आता देन औषध निर्माण अधिकारी म्हणजे फार्मासिस्ट ऑफिसर. फार्मसी ऑफिसरला काय मित्रांनो 29,200 ते 92,300 एवढा त्याला पेमेंट भेटणार आहे. आणि पासेस डिग्री इन फार्माकोलॉजी फ्रॉम अ रिकॉग्नाइज्ड इन्स्टिट्यूट अँड रजिस्टर्ड ॲज अ फार्मासिस्ट अँड फार्मसी ॲक्ट 1948 1948 और डिप्लोमा इन फार्माकोलॉजी अँड रजिस्टर्ड ॲज अ फार्मसी अंडर द फार्मसी ॲक्ट 1948 अलॉन्ग with 2 years of experience pharmacist in government or semi government or accredited hospital or private recognized pharmacy. म्हणजे मित्रांनो ह्याला फार्मसीचे समजा डिग्री पाहिजे. ठीक आहे मित्रांनो. देन आहातज्ञ म्हणजे डायटिशियन. म्हणजे ह्याला काय पाहिजे फक्त मित्रांनो पासेस BSc होम सायन्स डिग्री ऑफ स्टॅच्युरेटी युनिव्हर्सिटी. ठीक आहे मित्रांनो. हे पुन्हा ECG तंत्रज्ञ
म्हणजे ACD टेक्निशियन, ह्याला काय पाहिजे, पासच डिग्री बॅचलर ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन कार्डिओलॉजी. मी आत्ताच काय म्हणलं मित्रांनो, कार्डिओलॉजी हे पॅरामेडिकलमध्ये एक कोर्स आहे कार्डिओलॉजी. हां, कार्डिओलॉजी और पासेस डिग्री बॅचलर ऑफ सायन्स विथ फिजिक्स अँड केमिस्ट्री और बायोलॉजी और डिप्लोमा सर्टिफिकेट इन कार्डिओलॉजी. म्हणजे मित्रांनो कार्डिओलॉजीमध्ये तुम्हाला डिग्री किंवा डिप्लोमा झालेला पाहिजे. ठीक आहे. आता डेंटल. डेंटल मेकॅनिक दंत्रिक हॅव पास्ड हायर सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन, म्हणजे 10वी पाहिजे. हायर म्हणजे HSC म्हणजे 12वी पाहिजे. हॅव पास द डेंटल मेकॅनिक कोर्स कंडक्ट बाय द गव्हर्नमेंट डेंटल कॉलेज अँड हॉस्पिटल बॉम्बे और नागपूर और बाय एनी इन्स्टिट्यूट इन इंडिया रिकॉग्नाइज्ड बाय गव्हर्नमेंट अँड अप्रुव्हल डेंटल काउन्सिल ऑफ इंडिया. म्हणजे मित्रांनो ह्याला 12वी पाहिजे आणि डेंटल मेकॅनिकचं सर्टिफिकेट पाहिजे. देन मित्रांनो डायलिसिस पाहू. डायलिसिस टेक्निशियन ह्याला काय पाहिजे मित्रांनो, बॅचलर्स डिग्री ऑफ स्टॅट्युटरी युनिव्हर्सिटी इन सायन्स विथ फिजिक्स केमिस्ट्री और बायोलॉजी फ्रॉम अँड DMLT फ्रॉम वन ऑफ द मेडिकल कॉलेज और फ्रॉम एनी इन्स्टिट्यूट रिकॉग्नाइज्ड बाय युनिव्हर्सिटी. म्हणजे मित्रांनो ह्याला DMLT वगैरे पाहिजे. तिसरं आहे मित्रांनो अधिपाचारिका म्हणजे शासकीय टक्के 50 म्हणजे स्टाफ नर्स. काय मित्रांनो स्टाफ नर्स ह्याला पे मॅट्रिक्स काय म्हणजे 35,400 तर 1,24,400. ह्याला काय पाहिजे मित्रांनो, जनरल नर्सिंग अँड मिडवाईफ डिप्लोमा म्हणजे ANM GNMचा कोर्स पाहिजे मित्रांनो. भारतीय परिचारी परिषदेच्या निकषानुसार दूरस्थ शिक्षणाद्वारे कोणतेही मुक्त विद्यापीठातून या पदाची अर्हता धारण करणाऱ्या तसेच दूरस्थ शिक्षणाद्वारे कोणत्याही मुक्त विद्यापीठातून या पदाची अर्हता प्राप्त केल्यानंतर ज्याने मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी धारण केली आहे असा उमेदवार या पदाकरिता नियुक्तीसाठी पात्र असणार नाही. म्हणजे रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटीपासून तुम्ही काय केलं, हे स्टाफ नर्सचा म्हणजे मिडवाईफ ANM GNM कोर्स मित्रांनो तुम्ही केलेला पाहिजे. ठीक आहे मित्रांनो. आता देन नेक्स्ट कोणतं आहे मित्रांनो, अधिपाचारिका खाजगी 50% म्हणजे स्टाफ नर्स प्रायव्हेटला काय सेम आहे. नर्सिंग तुमची बॅचलर BSc नर्सिंग पाहिजे. ठीक आहे मित्रांनो. देन आपला कोर्स आहे दूरध्वनी चालक म्हणजे टेलिफोन ऑपरेटर. काय मित्रांनो, टेलिफोन ऑपरेटरला काय S7 आहे, 21,700 तर 69,100 रुपये. ह्याला काय पाहिजे मित्रांनो, क्वालिफिकेशन हॅव पास सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन म्हणजे SSC पाहिजे. ह्याला 10वी पाहिजे. हॅव नॉलेज ऑफ मराठी हिंदी अँड इंग्लिश स्पीकिंग फ्लुएन्सी म्हणजे मित्रांनो ह्याला 10वीचं पाहिजे आणि तुम्हाला एक नॉलेज पाहिजे मराठी मीडियम, इंग्लिश मीडियम आणि हिंदी मीडियम हे बोलण्याची तुम्हाला फ्लुएन्सी म्हणजे चांगला नॉलेज पाहिजे. ठीक आहे मित्रांनो. देन हे पोस्टसाठी मित्रांनो सगळेजण अप्लाय करू शकता, हे लक्षात ठेवा. हे दूरध्वनी टेलिफोन ऑपरेटरसाठी मित्रांनो बहुतेक सगळ्यांपाशी 10वी असते. त्यांनी मराठी सगळ्यांना येते, हिंदी सगळ्यांना येते, इंग्लिश पण सगळ्यांना म्हणजे फ्लुएन्सी म्हणजे बहुतेक चांगली इंग्लिश सगळ्यांना येते. म्हणून हे पोस्टसाठी तुम्ही सगळेजण अप्लाय करू शकता ज्याला काय टेक्निकल कोर्स नाही पाहिजे. ठीक आहे मित्रांनो. देन नेक्स्ट 16 वाहन चालक ड्रायव्हरला S6 आहे मित्रांनो. 19,900 तर 63,200 हे लास्ट पेमेंट आहे त्याला. ठीक आहे. 19,900 पुन्हा भत्ते DA TA वगैरे ते सगळे भेटून जातं. म्हणजे त्यांना कमीत कमी 40,000पर्यंत ते 35,000 किंवा 30-35,000पर्यंत त्यांना पेमेंट जातो वाहन चालकाला. ठीक आहे. आता ह्याला क्वालिफिकेशन पाहिजे पासेस ऑर ड्रायव्हिंग लायसन म्हणजे त्याला ड्रायव्हिंग लायसन पाहिजे. टू ड्रायव्हर लाईट मोटर व्हीकल और मीडियम पैसेंजर मोटर व्हीकल और हैवी पैसेंजर मोटर व्हीकल अंडर द मोटर व्हीकल ॲक्ट 1988 59 और 1988 इश्यूड बाय द कॉम्पिटेंट लायसन ऑथॉरिटी. म्हणजे मी त्या सगळं सोपं म्हणजे त्याला लायसन पाहिजे. ठीक आहे. हॅव पास सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन फ्रॉम द रिकॉग्नाइज स्कूल म्हणजे एकदम 10वी त्याचा महाराष्ट्र येथून म्हणजे रिकॉग्नाइज काय स्कूल म्हणजे जे रिकॉग्नाइज स्कूल आहे त्याच्यापासून त्याला 10वी पाहिजे. पुन्हा पासेस नॉट लेस दॅन 3 years एक्सपिरियन्स ऑफ ड्रायव्हिंग अ लाईट मोटर व्हीकल और मीडियम पॅसेंजर मोटर व्हीकल और हेवी पॅसेंजर मोटर म्हणजे मित्रांनो सगळ्यात सोपं म्हणल्यावर त्याला 3 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे. ठीक आहे. त्याच्यापेक्षा कमी चालणार नाही. देन पासेस बेसिस नॉलेज ऑफ रिपेअरिंग द मोटर व्हीकल म्हणजे त्याला थोडं बहुत रिपेअरिंगचं पण नॉलेज पाहिजे. म्हणजे एखाद्या वेळेस काय गाडी कुठं बंद वगैरे पडली, ॲम्ब्युलन्स वगैरे बंद वगैरे पडली तर त्याला नॉलेज पाहिजे. ठीक आहे मित्रांनो. हॅव अ क्लिअर रेकॉर्ड ऑफ ड्रायव्हिंग मोटर व्हीकल अँड पासेस अ गुड हेल्थ म्हणजे त्याची सगळे म्हणजे ते काय म्हणजे चांगलं पाहिजे. ते टोटल डिसेबिलिटी नाही पाहिजे त्याच्यामध्ये. ठीक आहे मित्रांनो. देन शिंपी आता 17वी पोस्ट कोणती आपली टेलरला S6 आहे. 19,900 तर 63,200 हे त्याचा पे मॅट्रिक्स आहे. आता ह्याला काय पाहिजे मित्रांनो, हॅव पास सेकंडरी स्कूल एक्झामिनेशन सर्टिफिकेट अँड पास इन द टेलरिंग अँड कटिंग ऑफ
and institutes recognized by government and any other qualification declared by the government to the equivalent thereof. म्हणजे मित्रांनो त्याला 10वी पाहिजे, एक सगळ्यात बेसिक काय मित्रांनो 10वी पाहिजे, पुन्हा त्याला टेलरिंग आणि कटिंगमध्ये त्याला सर्टिफिकेट पाहिजे, त्याला एक्सपिरियन्स पाहिजे. ठीक आहे मित्रांनो. देन आता आपली पोस्ट आहे नेक्स्टची नळ कारागीर म्हणजे प्लंबरला मित्रांनो काय S6 आहे, 19,900 तर 63,200 पर्यंत त्याला पेमेंट भेटणार आहे. पुन्हा त्याचे क्वालिफिकेशन काय आर लिटरेट म्हणजे तो पढ लिखा पाहिजे, ते लिटरेट पाहिजे. ठीक आहे, आणि म्हणजे शिकलेला पाहिजे लिटरेट. पास ॲटलिस्ट 2 इयर्स पासेस ॲटलिस्ट 2 इयर एक्सपिरियन्स, त्याला एक्सपिरियन्स पाहिजे इन द लाईन म्हणजे त्या फील्डमध्ये त्याला 2 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे. Preference shall be given a candidates passing a certificate award by the Department of Technical Education Bombay for having completed plumber course. म्हणजे जर त्यांनी प्लंबरचा जर कोर्स केलेला असेल, म्हणजे प्लंबरचा पण आपला एक कोर्स असतो ना मित्रांनो, ते कोर्स जर केलेला असेल त्याला पहिला प्रेफरन्स दिला जाईल. देन नंतर मित्रांनो सुतार. नेक्स्ट पोस्ट आपली कोणती आहे मित्रांनो? सुतार. आता नेक्स्ट पोस्ट आहे मित्रांनो आपली सुतारची पे मॅट्रिक्स आहे मित्रांनो बघा. कार्पेंटरची पे मॅट्रिक्स आहे 19,900 तर 63,200 म्हणजे याला S6च भेटणार आहे. म्हणजे याला आता क्वालिफिकेशन काय मित्रांनो? पास इज सर्टिफिकेट इन कार्पेंटरी फ्रॉम द इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट ऑफ गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र आणि अदर रिकॉग्नाइज इन्स्टिट्यूट. म्हणजे ह्याला कार्पेंटरचा कोर्स केलेला पाहिजे मित्रांनो. जसं आता आपण सॅनिटरी इन्स्पेक्टरचा कोर्स कसा केलेला आहे तसं त्याला कार्पेंटरचा कोर्स करावा लागेल. देन मित्रांनो नेक्स्ट कोणता आहे आपली नेत्र चिकित्सा अधिकारी म्हणजे ऑप्थल्मिक ऑफिसर. ह्याला काय पाहिजे मित्रांनो? क्वालिफिकेशन. ह्याचा पे मॅट्रिक्स आहे मित्रांनो S10. ह्याला जास्त आहे 29,200 तर 92,300 पर्यंत ह्याला एवढा पेमेंट असणार आहे. आणि ह्याला क्वालिफिकेशन आहे मित्रांनो पासेस अ डिग्री ऑप्टोमेट्री और क्लिनिकल ऑप्टोमेट्री रिकॉग्नाइज बाय एनी युनिव्हर्सिटी ऑफ द महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ अँड सायन्स. म्हणजे मित्रांनो ऑप्टोमेट्रीमध्ये ह्यांनी डिग्री केलेला पाहिजे आणि हेल्थ सायन्स MHS नाशिकमधून MHSची आपली जी युनिव्हर्सिटी आहे महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ अँड सायन्स नाशिक, तिथून ते डिग्री केलेली पाहिजे. आता मी मित्रांनो हे जे डिग्री आहे ना ह्याला BPMT म्हणजे BSc इन पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीमध्ये पॅरामेडिकल कोर्समध्ये एक ऑप्टोमेट्रीचा एक कोर्स आहे, ते पण ह्याला चालतो मित्रांनो. ठीक आहे मित्रांनो, ते चालतो ह्याला. पुन्हा मित्रांनो नेक्स्ट आपली पोस्ट आहे मित्रांनो मनोविकृती सामाजिक कार्यकर्ता समाजसेवा अधीक्षक मनोविकृती म्हणजे फिजिस्टॅट्रिक सोशल वर्कर सोशल सुप्रिडंटंट फिजिस्टॅट्रिक्स. ठीक आहे मित्रांनो. ह्याला काय आता ह्याला पे मॅट्रिक S14 आहे म्हणजे 14 आहे. म्हणजे ह्याला 38,600 तर 1,22,800 पर्यंत एवढा पेमेंट भेटणार. आता ह्याला क्वालिफिकेशन काय मित्रांनो? 2 इयर फुल टाईम मास्टर ऑफ सोशल वर्क MSW कोर्स पाहिजे विथ मेडिकल अँड फिजिस्टॅटिक सोशल वर्क स्पेशलायझेशन और डिग्री इन मास्टर ऑफ सोशल वर्क इन फिजिस्टरी ॲज वन ऑफ द सब्जेक्ट फ्रॉम रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटी. म्हणजे मला मास्टर ऑफ सोशल वर्क हे त्याला PG झालेला पाहिजे, मास्टर्स म्हणजे सोशल वर्कमध्ये त्याचा मास्टर झालेला पाहिजे. ठीक आहे मित्रांनो. देन नेक्स्ट आपली पोस्ट आहे भौतिक चोरवाद तज्ञ म्हणजे फिजिओथेरपिस्ट आपली पोस्ट आहे मित्रांनो. त्याला पाहिजे 38,700 तर 1,22,800. आता ह्याला पे मॅट्रिक्स S14 आहे. ओके मित्रांनो, सेम पे मॅट्रिक्स आहे. आणि ह्याला क्वालिफिकेशन काय मित्रांनो? हॅव पास्ट हायर सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट म्हणजे ह्याला 12वी पाहिजे सगळ्यात अगोदर विथ सायन्सचे त्यांनी काय पाहिजे मित्रांनो? 12वी पाहिजे. अँड हॅव पास डिप्लोमा इन फिजिओथेरपी म्हणजे त्याच्यापाशी डिप्लोमा पाहिजे, फिजिओथेरपीचा डिप्लोमा पाहिजे ऑफ सॅच्युरेटी युनिव्हर्सिटी म्हणजे एकदम सॅच्युरेटी म्हणजे गव्हर्नमेंट आपल्या युनिव्हर्सिटी. आर पास द फिजिओथेरपी असिस्टंट सर्टिफिकेट फ्रॉम द आर्मी प्रेफरन्स डिग्री ऑफ अ सॅच्युरेटरी युनिव्हर्सिटी म्हणजे मित्रांनो म्हणजे मुक्त विद्यापीठ नाही पाहिजे. ठीक आहे, युनिव्हर्सिटी इन फिजिओथेरपिस्टमधला डिप्लोमा वगैरे त्याला पाहिजे. देन मित्रांनो आता आपण नेक्स्ट पोस्ट पाहू. पोस्ट नंबर 23. आता मित्रांनो नेक्स्ट आहे व्यसनोपचार म्हणजे ऑक्युपेशनल थेरपिस्ट ह्याला पण S40 आहे मित्रांनो. सेम पेस केले 38,700 तर 1,22,800. ह्याला काय पाहिजे मित्रांनो? क्वालिफिकेशन पासेस अ डिग्रीज इन सायन्स ऑक्युपेशनल थेरपी ऑफ अ सॅच्युरेटी युनिव्हर्सिटी म्हणजे त्याला डिप्लोमा पाहिजे होता ना मित्रांनो. ह्याला डिग्री पाहिजे, डिग्री इन सायन्स ऑक्युपेशनल थेरपीमध्ये डिग्री पाहिजे. ठीक आहे मित्रांनो. देन नेक्स्ट पोस्ट आपली कोणती? काउन्सिलर समुपदेष्टा म्हणजे ह्याला कोणती मित्रांनो? S14 38,700 तर 1,22,800 एवढे पे मॅट्रिक आहे. आणि मित्रांनो ह्याला क्वालिफिकेशन काय? पासेस अ मास्टर्स डिग्री इन क्लिनिकल physiology or Saturday University and have passes 1 year certificate course of counselor of Maharashtra Institute of Mental Health Pune or have gained after having acquired the qualification reference in clause B
वी नॉट लेस दॅन 5 years एक्सपिरियन्स ऑफ काउन्सिलिंग इन मेंटल हेल्थ. म्हणजे मित्रांनो सगळ्यात पहिल्या ह्याला काय पाहिजे, मास्टर डिग्री पाहिजे. मास्टर डिग्री इन क्लिनिकल फिजिओलॉजी ऑफ सॅच्युरेशन युनिव्हर्सिटी, म्हणजे मास्टर डिग्री पाहिजे. पुन्हा 1 year सर्टिफिकेट कोर्स पाहिजे काउन्सिलरचा, जे महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ पुणे इथून केलेलं असतं. देन त्याला 5 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे, 5 years एक्सपिरियन्स ऑफ काउन्सिलिंग मेंटल हेल्थ. ठीक आहे मित्रांनो, हे त्याचा क्वालिफिकेशन होता. देन आपली पोस्ट आहे नेक्स्ट रासायनिक सहाय्यक, केमिकल असिस्टंट. पे मॅट्रिक्स आहे मित्रांनो याला S13, 35,400 तर 11,200, 1,12,400. ठीक आहे मित्रांनो, ह्याला क्वालिफिकेशन काय ह्याचं क्वालिफिकेशन आहे बघा मित्रांनो, पास अ डिग्री ऑफ MSc विथ बायोकेमिस्ट्री. MSc पाहिजे, मतलब MSc पाहिजे मित्रांनो याला. MSc विथ बायोकेमिस्ट्री ॲज अ प्रिन्सिपल सब्जेक्ट फ्रॉम अ रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटी, और BSc विथ केमिस्ट्री ॲज अ प्रिन्सिपल सब्जेक्ट फ्रॉम अ रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटी. ठीक आहे मित्रांनो. देन आपली पोस्ट आहे अनुजीव सह प्रयोगशाळा तंत्र, म्हणजे बॅक्टेरियोलॉजिस्ट, लॅबोरेटरी टेक्निशियन. ह्याचं पेमेंट आहे S13, सेम पे मॅट्रिक्स आहे, 35,400 तर 1,12,400 पर्यंत पेमेंट जातो. पुन्हा ह्याला डिग्री का ह्याला क्वालिफिकेशन मित्रांनो, पासेस अ डिग्री ऑफ MSc विथ मायक्रोबायोलॉजी ॲज अ प्रिन्सिपल सब्जेक्ट फ्रॉम अ रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटी, और BSc विथ मायक्रोबायोलॉजी ॲज अ प्रिन्सिपल सब्जेक्ट फ्रॉम अ रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटी. ठीक आहे मित्रांनो, ह्याला MSc पाहिजे आणि BSc पाहिजे. BSc कसे मायक्रोबायोलॉजीमध्ये पाहिजे. ओके. देन नेक्स्ट आहे अवैधिक सहाय्यक, म्हणजे नॉन मेडिकल असिस्टंट. नॉन मेडिकल असिस्टंट ह्याला S8 आहे. पे मॅट्रिक्स काय मित्रांनो ह्याचा S8 आहे, 25,500 तर 81,100 रुपये. ह्याला काय क्वालिफिकेशन मित्रांनो, हॅव पास सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन, म्हणजे ह्याला 10वी पास पाहिजे. हॅव अंडरगोन 4 month ट्रेनिंग कोर्स इन लेप्रसी वर्क ॲट द लेप्रसी ट्रेनिंग सेंटर रिकॉग्नाइज इन्स्टिट्यूट अँड पास द फायनल एक्झामिनेशन. मित्रांनो ह्याला काय लेप्रसीचा एक कोर्स पाहिजे. लेप्रेसी ते 4 monthsचा एक कोर्स आहे, ते लेप्रेसीचा कोर्स पाहिजे एकदम रिकॉग्नाइज, म्हणजे ऑफिशियल गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट जे रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट वगैरे असेल त्यांनी. ठीक आहे मित्रांनो. देन आता नेक्स्ट पाहिजे आपला नेक्स्ट पोस्ट आहे आपली वॉर्डन गृहपाल, म्हणजे वॉर्डनचा पे मॅट्रिक्स काय मित्रांनो S10, 29,200 तर 92,300 पर्यंत त्याचा पे मॅट्रिक्स जातो, पेमेंट जातो. आता याला क्वालिफिकेशन पाहिजे मित्रांनो BSc हॉनेबल डिग्री, BSc डिग्री और डिग्री इन आर्ट्स अँड सायन्स ऑफ रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटी. मित्रांनो ह्याला डिग्री पाहिजे आणि डिग्री कशा आर्ट्समधून पाहिजे. ठीक आहे मित्रांनो. देन आपल्या नेक्स्ट पोस्ट आहे मित्रांनो अभिलेखपाल, रेकॉर्ड किपिंग. पे मॅट्रिक्स आहे मित्रांनो रेकॉर्ड सेक्शनमध्ये तुम्हाला वर्क असणार, जिथं डेथ रेकॉर्ड, बर्थ रेकॉर्ड वगैरे मित्रांनो असतो. डेथ रेकॉर्ड, बर्थ रेकॉर्ड जे शासकीय हॉस्पिटल्समध्ये असतात ना, डेथ रेकॉर्ड वगैरे ते असतं मित्रांनो. डेथ रेकॉर्ड, बर्थ रेकॉर्ड वगैरे असतं. त्याला पे मॅट्रिक्स आहे S10, 29,200 तर 92,300. त्याला ग्रॅज्युएशन, त्याला क्वालिफिकेशन पाहिजे मित्रांनो ग्रॅज्युएट ऑफ अ रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटी. ग्रॅज्युएशन पाहिजे एकदम रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटी, म्हणजे ऑफिशियल म्हणजे युनिव्हर्सिटी. सर्टिफिकेट ऑर डिप्लोमा इन लायब्ररी सायन्सचा डिप्लोमा पाहिजे. आणि थर्ड आहे मित्रांनो डिस्क्राईब द एक्सपिरियन्स इन लायब्ररी वर्क ऑर रेकॉर्ड मेंटेनन्स, नॉलेज ऑफ फॉरेन लँग्वेजेस. म्हणजे मित्रांनो फॉरेन लँग्वेज तर तुम्हाला एक्सपिरियन्स पाहिजे आणि तुम्हाला रेकॉर्ड किपिंगचं, रेकॉर्ड मेंटेनचं पण एक्सपिरियन्स पाहिजे मित्रांनो. आता देन 30 पोस्ट, ही आपली पोस्ट आहे मित्रांनो आरोग्य पर्यवेक्षक, म्हणजे मित्रांनो हेल्थ सुपरवायझर. काय मित्रांनो हेल्थ सुपरवायझर शल पास अ बॅचलर ऑफ सायन्स डिग्री फ्रॉम रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटी अँड शल हॅव सक्सेसफुली कंप्लीट द पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स कंडक्ट बाय द हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर ट्रेनिंग सेंटर of the department public health institute Nagpur for the post of multipurpose health worker or scientific inspector course approved by the health and family welfare ministry or scientific inspector course approved by the government of Maharashtra equivalent course. आता मित्रांनो आरोग्य पर्यवेक्षक म्हणजे हेल्थ सुपरवायझर, त्याची पे मॅट्रिक कसं आहे 35,400 तर 1,24,000, 1,12,400. ओके मित्रांनो. आता याला TA DA मित्रांनो सगळी जाते 45 ते 50 पर्यंत पेमेंट जाते. ठीक आहे मित्रांनो. आता ह्याला काय पाहिजे बॅचलर डिग्री पाहिजे, म्हणजे डिग्री पाहिजे कोणतेही, म्हणजे सायन्समधून डिग्री पाहिजे. ओके फर्स्ट. देन सक्सेसफुली कंप्लीट पॅरामेडिकल कोर्स पाहिजे नाशिकवरून झालेला, फॅमिली वेलफेअर सेंटरमधून पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स झालेला पाहिजे. देन नेक्स्ट पब्लिक हेल्थ इन्स्टिट्यूट नागपूरमधून पण झालेलं चालतं. देन सायंटिफिक इन्स्पेक्टर पण असलं तर चालतं. ओके मित्रांनो. देन नेक्स्ट पाहू आपण वीजतंत्री. आपलं काय वीजतंत्री परिवहन इलेक्ट्रिक ट्रान्सपोर्ट, म्हणजे ह्याला S8 हे 25,500 तर 81,000
₹100. ह्याला काय हॅव पास एस एस सी पाहिजे ह्याला. ठीक आहे मित्रांनो, SSC पाहिजे, कंप्लीट ऑक्सन ट्रेड ITI इक्विलियंट इन्स्टिट्यूट गव्हर्नमेंट ऑफ पर्स इक्विलियंट NCVTचं हे सर्टिफिकेट पाहिजे मित्रांनो, तुम्ही वाचून घ्या. ठीक आहे. याचा देन कुशलला काय मित्रांनो, कुशल कारागीर ह्याला 25,500 तर 21,100 ह्याचा पण तुम्ही ITI वगैरे NCVTमधून ITI झालेला पाहिजे. देन वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक सिनियर टेक्निशियन असिस्टंट टेक्निकल असिस्टंट ह्याला पेमॅटिक ST आहे 35,400 तर 1,12,400 ह्याला पण काय SSC पाहिजे. डिप्लोमा इन मेकॅनिकल आणि ऑटोमॅटिकल हे पाहिजे मित्रांनो. ठीक आहे, तुम्ही पाहून घ्या. देन आपला आहे बघा कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक ज्युनियर टेक्निकल असिस्टंट त्याला पे मॅट्रिक 21,700 आणि 69,100 ह्याचा पण तुम्ही क्वालिफिकेशन पाहून घ्या. देन नेक्स्ट आपण तंत्रज्ञान टेक्निशियन HEMR पे मॅट्रिकचं मित्रांनो 38,700 ह्याचा क्वालिफिकेशन हे तुम्ही एकदा वाचून घ्या. देन 36 कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक HEMR म्हणजे ज्युनियर टेक्निकल असिस्टंट त्याला S7 हे 21,700 ते 19,100 ह्याचा क्वालिफिकेशन आहे, तुम्ही बघून घ्या. देन मित्रांनो आपली नेक्स्ट पोस्ट आहे दंत आरोग्य डेंटल हायजिनिस्ट त्याला 25,500 ते 21,100 हॅव पास क्वालिफिकेशन आहे. हॅव पास सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन अँड हॅव डेंटल हायजीन एक्झामिनेशन पाहिजे. देन मित्रांनो स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टिगेशन म्हणजे मित्रांनो ह्याला क्वालिफिकेशन पाहिजे. हे पुन्हा नेक्स्ट 39वी पोस्ट आहे आपली कार्यदर्शक फॉरेनमार. देन नेक्स्ट पोस्ट आहे मित्रांनो सेवा अभियंता सर्व्हिस इंजिनियर त्याला S15 आहे 41,800 तर 1,32,300 पुन्हा वरिष्ठ सुरक्षा सहाय्यक सिनियर सिक्युरिटी असिस्टंट. देन मित्रांनो वैद्यकीय कार्यकर्ता वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता. देन समाजसेवा अधीक्षक वैद्यकीय मेडिकल सोशल वर्कर सोशल सुप्रिडंट मेडिकल ह्याला पे मॅट्रिक्स 114 आहे म्हणजे. देन नेक्स्ट पोस्ट मित्र उच्च श्रेणी लागू हायर ग्रेड स्टेनो आहे ह्याला टायपिंग पाहिजे. निम्मचे एक लागू लोअर ग्रेड स्टेनो आहे. देन लघु टंकलेखन स्टेनो आहे ह्याला शॉर्ट हँड मित्रांनो. आता ह्याला तिन्ही पोस्टला काय आहे हायर ग्रेड स्टेनो लोअर ग्रेड स्टेनो आणि स्टेनो टायपिस्ट ह्यांना तिन्हीला सेम क्वालिफिकेशन आहे. SSC प्लस शॉर्ट हँड 120 वर्ड्स पर मिनट अँड इंग्लिश टायपिंग 40 वर्ड्स पर मिनट और मराठी टायपिंग 30 वर्ड्स पर मिनट. तिघीला सेम क्वालिफिकेशन आहे. ओके मित्रांनो. देन नेक्स्ट एक्सरे टेक्निशियन बॅचलर पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन रेडिओग्राफीमधून डिग्री पाहिजे. देन ECG तर ह्याला कार्डिओलॉजीमधून न्यूरोलॉजी पॅरामेडिकल BSc इन पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी म्हणजे न्यूरोलॉजी पाहिजे ह्याला क्वालिफिकेशन. हिस्टोपॅथी तंत्रज्ञान म्हणजे हिस्टोपॅथी टेक्निशियन त्याला 38,600 तर 1,22,000 एवढी पेमेंट असणारे. S14 आरोग्य निरीक्षक मित्रांनो हे आपली पोस्ट आहे. आरोग्य निरीक्षक हा हेल्थ इन्स्पेक्टर ह्याला पे मॅट्रिक्स मित्रांनो S8 25,500 तर 81,100. आता ह्याला काय पाहिजे मित्रांनो शल पासेस बॅचलर ऑफ सायन्स डिग्री फ्रॉम रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी अँड शल हॅव सक्सेसफुली कंप्लीट अ पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स कंडक्ट बाय द हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर ट्रेनिंग सेंटर ऑफ द Department Public Health Institute Nagpur or the post of multipurpose health worker or sanitary inspector course approved by the government approved by the Health and Family Welfare or sanitary inspector course approved by the Government of Maharashtra equivalent course. आता मित्रांनो सगळ्यात अगोदर ह्याला डिग्री पाहिजे आपल्याला सायन्समधून डिग्री पाहिजे कोणती शाखेची असू द्या पण सायन्समधून पाहिजे. पुन्हा तुमच्या मल्टीपर्पज हेल्थ वर्कर्स नागपूर युनिव्हर्सिटीमधून कोर्स झालेला पाहिजे. ठीक आहे मित्रांनो. दन तुम्हाला हेल्थ अँड फॅमिली वेलफेअरमधून पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स झालेला पाहिजे किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स पाहिजे ते पण गव्हर्नमेंट अप्रुव्हल कॉलेजमधून. ठीक आहे. देन मित्रांनो ग्रंथपाल देन आपली गोष्ट ग्रंथपाल लायब्रेरियन त्याला सर्टिफिकेट ऑफ डिप्लोमा इन लायब्ररी सायन्सचे सर्टिफिकेट पाहिजे मित्रांनो. त्याला पे मॅट्रिक्स 29,200. ओके. वीज तंत्री इलेक्ट्रिशियन एक आहे. देन शस्त्रक्रियागृह ऑपरेशन थिएटर आहे. मॉडर्न रूम तंत्रज्ञ आहे. पुन्हा मित्रांनो बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी ही आपली पोस्ट आहे मित्रांनो. मल्टीपर्पज हेल्थ वर्कर पे मॅट्रिक आहे S8 25,500 ते 81,100 S8 हे मित्रांनो. ह्याला क्वालिफिकेशन काय मित्रांनो शल पास द हायर सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट म्हणजे 12वी पाहिजे तुमचा 12वी सायन्समधून पाहिजे इन्क्लूड आणि पुन्हा तुम्हाला सक्सेसफुली कंप्लीट पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स मित्रांनो सेम क्वालिफिकेशन आहे तुम्हाला फक्त याच्यामध्ये 12वी सायन्स पाहिजे आणि सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स पाहिजे किंवा नागपूरमधून मल्टीपर्पज हेल्थ वर्करचा कोर्स पाहिजे किंवा बेसिक ट्रेनिंग कोर्स पॅरामेडिकलचा कोर्स पाहिजे फॅमिली अँड हेल्थ अँड फॅमिली ट्रेनिंग काय वेलफेअर हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर ट्रेनिंग सेंटरमधून. ठीक आहे मित्रांनो एवढा आहे. पुन्हा ह्याची पोस्ट आहे पुन्हा ज्युनियर
ज्युनियर ओव्हरसियर म्हणजे कनिष्ठ अवेक्षक. ओके मित्रांनो, आता हे झाले मित्रांनो ग्रुप सी. ग्रुप सीचे सगळे पोस्ट झाले. आता मित्रांनो आपण पाहणार आहे ग्रुप डी. सॉरी मित्रांनो, इथं ग्रुप डी पाहिजे. ग्रुप डीचे पोस्ट आहे. आता मित्रांनो हे ग्रुप डीचे पोस्ट आहे. आता ह्याची शैक्षणिक पात्रता काय बघा. ग्रुप डीचे पोस्ट जे आहे ना मित्रांनो, ग्रुप डी मध्ये शिपाई कक्षसेवक, ग्रुप डी मध्ये शिपाई कक्षसेवक, रुग्णसेवक, दंतसहायक, परिचय, रक्तपेढी परिचय, हे जेवढे पोस्ट आहे मित्रांनो तुम्ही एकदा वाचून घ्या. जेवढे पण हे पोस्ट आहे एकदा वाचून घ्या. त्याला क्वालिफिकेशन आहे मित्रांनो फक्त सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट, म्हणजे फक्त 10वी पास पाहिजे. ओके मित्रांनो, 10वी पास म्हणजे ग्रुप डीची जेवढे पोस्ट आहे ना मित्रांनो हे त्याला फक्त 10वी पास पाहिजे. ओके. देन नेक्स्ट, नियमित क्षेत्र कर्मचारी, हंगामी फवारणी कर्मचारी या रेग्युलर फील्ड वर्कर स्पेरिंग मित्रांनो ह्याला काय पाहिजे, SSC 10वीचं सर्टिफिकेट पाहिजे. आणि मलेरिया काय ह्याला हॅव पास्ड सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन, हॅव वर्क फ्रॉम वन ऑफ द 108 डेज सीजनल स्पेरिंग वर्कर, हे क्वालिफिकेशन तुम्ही वाचून घ्या. नियमित क्षेत्र कर्मचारी ह्याला काय रेग्युलर फील्ड वर्कर जनरल कॅन्डिडेट्स हॅव पास सेकंडरी स्कूल, ह्याला फक्त 10वी पाहिजे मित्रांनो. ओके. देन नेक्स्ट अकुशल कारगिर, त्याला फक्त SSC पाहिजे आणि तुम्ही वाचून घ्या. ITI वगैरे पाहिजे त्याला. अकुशल कारगिर म्हणजे आणि स्किल आर्टिझन ह्याला पण 10वी वगैरे पाहिजे. ठीक आहे मित्रांनो, तुम्ही वाचून घ्या. आता मित्रांनो हे सगळे आपण टोटल पोस्टचे आपण क्वालिफिकेशन पाहिले. आता विद्यार्थ्यांसाठी मित्रांनो खास संदेश. मित्रांनो आज आपण प्रत्येक पोस्टाची पात्रता समजून घेतली. आता एक प्रश्न मी तुम्हाला विचारतो, या पात्रतेचा फायदा कोणाला होणार? ज्याने फक्त व्हिडिओ पाहिला त्याला नाही, फायदा त्यालाच होणार मित्रांनो जो आजपासून अभ्यास सुरू करेल. मित्रांनो अनेक विद्यार्थी ॲडव्हर्टाइजमेंटची वाट पाहत बसतात, पण लक्षात ठेवा जाहिरात आल्यानंतर अभ्यास सुरू करणारा विद्यार्थी आणि जाहिरातीपूर्वी तयारी सुरू करणारे विद्यार्थी कधीच सारखे नसतात, हे लक्षात ठेवा मित्रांनो. आजपासून तुम्ही स्वतःला एक वचन द्या, जाहिरात येण्यापूर्वीच माझी तयारी पूर्ण करायची. ठीक आहे मित्रांनो, ॲडव्हर्टाइजमेंट येण्याची पूर्वीच आपण काय करायचं, आपली तयारी पूर्ण करायची. लक्षात ठेवा मित्रांनो, लक्षात ठेवा तुमचं कॉम्पिटिटर आज मोबाईलवर वेळ घालवत नाही, तो अभ्यास करत आहे. तुमचं जे कॉम्पिटिटर आहे मित्रांनो तो मोबाईलवर वेळ घालत नाही, तो अभ्यास करत आहे. प्रत्येक दिवस, प्रत्येक तास, प्रत्येक MCQs तुम्हाला तुमच्या सरकारी नोकरीच्या एक पाऊल जवळ घेऊन जात आहे. म्हणून वेळ वाया घालू नका, आजच अभ्यास सुरू करा. आमच्या MPW लर्निंग सेंटर व आरोग्य विभाग भरतीचे संपूर्ण सिलेबस सुरुवातीपासून शेवटपर्यंत पूर्णपणे शिकवला जाणार आहे. टेक्निकल असो किंवा नॉन टेक्निकल MCQs असतो किंवा PYQs असोत, सर्व विषयावर एकच ठिकाणी उपलब्ध करून दिले जातील. आणि मित्रांनो आरोग्य विभाग भरती 2026ची जाहिरात येण्याची शक्यता या महिन्यात खूप मजबूत आहे. त्यामुळे उद्यापासून अभ्यास करेन असं म्हणू नका, आजपासूनच सुरुवात करा. मला पूर्ण विश्वास आहे जर तुम्ही सातत्य ठेवले आहे, रोज अभ्यास केला आणि प्रत्येक लेक्चर मनापासून पाहिला तर यावेळी तुमच्या नावापुढे सिलेक्टेड नक्की लिहिले असेल. ऑल द बेस्ट मित्रांनो. विद्यार्थ्यांची महत्त्वाचा सल्ला मित्रांनो, कोणती पोस्ट निवडण्यापूर्वी स्वतःची डिग्री, डिप्लोमा, रजिस्ट्रेशन, एक्सपिरियन्स, टायपिंग हे सर्व तपासा, कारण चुकीचं अर्ज भरल्यास नंतर डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनमध्ये उमेदवारी रद्द होऊ शकते. ठीक आहे मित्रांनो, माझा असंच झाला होता. मी MPWसाठी अप्लाय केलं होतं. मी BSc इन पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी कम्युनिटी मेडिसिन म्हणजे पब्लिक हेल्थ डिपार्टमेंटमधून डिग्री केली होती मित्रांनो, पण त्यांना डिप्लोमा पाहिजे होता सॅनिटरी इन्स्पेक्टरचा, म्हणून माझी उमेदवारी रद्द झाली. मी जालना जिल्ह्यामधून मित्रांनो सेकंड आला होता पूर्ण, म्हणजे आमचं जिल्ह्यामधून मी फॉर्म भरला होता ते डिस्ट्रिक्टमधून मी एक्झाम रँकमधून सेकंड आला होता मित्रांनो. पण आता त्याला सॅनिटरी इन्स्पेक्टर डिप्लोमा पाहिजे होतं, पण म्हणून माझी MPW पोस्ट हे रद्द झाली. म्हणून मित्रांनो असं तुमच्यासोबत नाही व्हायला पाहिजे, म्हणून मी हे तुम्हाला गायडन्स करतोय. ठीक आहे मित्रांनो आज आपण आरोग्य विभागातील जवळपास सर्व पदांची एज्युकेशनल क्वालिफिकेशन समजून घेतली. मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर एक लाईक नक्की करा, कारण तुमचा एक लाईक आम्हाला आणखी चांगले आणि दर्जेदार लेक्चर बनवण्याची प्रेरणा देतो. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून योग्य माहिती प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचेल. आणि जर तुम्ही अजूनही MPW लर्निंग सेंटर परिवाराचा भाग झाला नसाल तर आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, कारण आरोग्य विभाग भरती 2026च्या प्रत्येक महत्त्वाच्या अपडेटपासून ते संपूर्ण सिलेबस, PYQs, MCQs आणि एक्झाम स्ट्रॅटेजी पर्यंत सर्व काही तुम्हाला इथेच मिळणार आहे. तोपर्यंत अभ्यास करत राहा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि सरकारी नोकरीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी रोज एक पाऊल पुढे टाका. मी आहे शहबाज शेख. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये, पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.